आता बातमी एका वाघिणीची आहे आणि तिच्या हल्ल्याने भीतीने किंवा हल्ल्याच्या धास्तावलेल्या चंद्रपूरकरांची देखील। या वाघिणीने चंद्रपूर मूल मार्गावर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर धावून हल्ल्याचा प्रयत्न केलाय। वाघिणीच्या हल्ल्यात एक दुचाकीस्वार जखमी झालाय आणि दुसरा अगदी थोडक्यात बचावलाय। वाघिणीच्या या हल्ल्यावर तात्पुरता प्रतिबंध बसावा म्हणून वन विभागाने या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाळी लावण्याचं काम सुरू केलंय। पाहूया। वाघाचा आब, रुबाब आणि त्याची ऐट कॅमेऱ्यात आणि डोळ्यात साठवण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो। पण कल्पना करा, याच वाघाने एखाद्या बेसावत क्षणी अचानक हल्ला केला तर? नुसत्या कल्पनेने सुद्धा स्तब्ध व्हायला होतं। पण असं खरंच घडलंय चंद्रपूरमध्ये। चंद्रपूर मूल मार्गावरती केसला घाट इथे के मार्क नावाची वाघीण प्रचंड आक्रमक झालीय। आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांवरती हल्ला करते। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि चंद्रपूर यामध्ये जो महामार्ग आहे, या महामार्गावरील केसला घाट येथील हा पूर्ण व्हिडिओ होता। के मार्क नावाची ही वाघीण होती जिने अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न केला आणि या हल्ल्यामध्ये नंदू गायकी नावाचा एक इसम जो आहे तो जखमी झाला। तर एक जे दाम्पत्य होतं ते अगदी थोडक्यात बचावलं होतं। मात्र या व्हिडिओच्या सोशल माध्यमावर आल्यानंतर खूप चर्चा जी आहे ती राज्यभरात पसरली आणि त्यानंतर आता वन विभागाने या वाघिणीच्या अशा प्रकारच्या हल्ल्यात कोणी जखमी होऊ नये, कोणाला नुकसान होऊ नये किंवा एखाद्या भरधाव वाहनाच्या धडकेमुळे वाघीण सुद्धा जखमी होऊ नये यासाठी आता प्रयत्न केलेले आहे आणि त्यासाठी केसला घाट परिसरात जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या अशा प्रकारे पूर्ण जाळी इथे लावण्यात आली आहे रस्त्यांच्या दोन्ही भागाला। पण या हल्ल्यांना तात्पुरता प्रतिबंध बसावा म्हणून वन विभागाने रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला जाळी बसवली आहे। के मार्क नेमकी आक्रमक का झाली याचं ठोस कारण अजूनही कळलेलं नाहीये। उपशमन योजना ह्या जर तेव्हाच झाल्या असत्या तर आज अशी दुर्दैवी घटना घडली नसती। याच्यात प्रशासनाचं खूप दुर्लक्ष होत आहे। लवकरात लवकर त्यांनी उपशमन योजना जर राबवल्या तर अशा घटना घडणार नाही आणि वन्यजीवांचे जीव हे वाचतील आणि मानवांचे सुद्धा जीव वाचतील। कारण याच्यात जे वाघीण आहे ते मानवावरती हल्ला करत आहे। तर ह्या हायवेमुळे एक तर वन्यजीव आणि मानव हे दोघेही ह्या हायवेमुळे बाधित झालेले आहे। तर प्रशासनाने लवकरात लवकर इथे उपशमन योजना राबवावी। चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव संघर्ष अधिक तीव्र झालाय। 2 महिन्यात वाघांनी 11 जणांच्या नरडीचा घोट घेतलाय। चंद्रपूरमध्ये वाघांची संख्या लक्षणीय वाढली आहे, त्यामुळे वाघ आता गावाकडे वळू लागले। चंद्रपूरमधल्या वाघांचं इतरत्र स्थलांतर करावं असं मुख्यमंत्री फडणवीसांच्या काकू शोभा फडणवीस यांनीही सुचवलं होतं। वाघ आणि मानव यांच्यातला संघर्ष टोकाला जाण्यापूर्वी वाघाने आणखी बळी घेण्याआधी किंवा स्थानिकांनी वाघांचा बंदोबस्त करण्याआधी वन विभागाने आणि प्रशासनाने ठोस पावलं उचलण्याची नितांत गरज आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।